हे बिबट या बिबटनी आज सकाळी 6:30 वाजता येवले म्हणून आपली भोसले वस्ती आहे कारेगावची, तिथे एका तरुणावरती हल्ला केलेला आहे आणि नंतर 12:30 वाजता बोबडे म्हणून सौभाग्यवती बोबडे या महिलेचा त्या ठिकाणी प्राण घेतलेला आहे। तर ही घटना अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। दोन्ही घटना अत्यंत दुर्दैवी आहेत। बीडला तो मुलगा ऍडमिट आहे। सकाळी मी त्यांच्याशी बोललो, सीएस साहेबांशी बोललो। तो प्रचंड घाबरलेला होता, परंतु त्याला धीर देण्याचं काम आम्ही केलंय। परंतु ही जी दुपारी 12:30-1च्या दरम्यान घटना घडली, निर्मनुष्य ठिकाणी ही घटना घडलेली आहे आणि त्याने मांस वगैरे खाल्लेलं नाही। त्यांनी फक्त ब्लड, मला वाटतं आता रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी येईल, ब्लड जे आहे ते सक करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि जवळपास 100 फुटापर्यंत ओढत नेलंय, ओरबडत नेलंय। आता आमचा जो डीएफओ, आमचे आरएफओ हे जे ठसे इकडे मेंगडेवाडीला सापडले, तेच ठसे भोसले वस्ती कारेगावला आहेत का याचं मॅच करतायत। आणि ज्या ज्या ठिकाणी, कारण बिबट पाठीमागेही आष्टीला एक बिघडलेला बिबट आला होता, त्याच्यामुळं अत्यंत हानी झाली होती। जवळपास 2 माणसं आष्टी तालुक्यातली गेलती। त्याच्यामुळं मला ही संपूर्ण यंत्रणा हाताळण्याची सवय आहे। तर आम्ही जे आहे ते लवकरात लवकर या बिबटला अरेस्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करू। बाकी कुणाचं वासरू खाल्लं, कुणाची शेळी खाल्ली, कुणाचं वगार खाल्लं, अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात बिबटच्या बाबतीत, त्याची नुकसान भरपाई आम्ही तातडीनं त्या ठिकाणी देतो। आणि या बाबतीतली सुद्धा सौभाग्यवती बोबडेंची आणि जो येवले मुलगा आहे त्याच्यावरचा संपूर्ण उपचार सरकार करील, शासन करतं। आणि यांच्या बाबतीमध्ये आम्ही 3च दिवसाच्या आत 20 लाख रुपये डिपॉझिट आणि 5 लाख रुपये रोख स्वरूपाची रक्कम हे आम्ही बोबडे कुटुंबियांना त्या ठिकाणी देऊ। परंतु बहुतेक या बिबटच्या बाबतीत कदाचित त्याची पिल्लं वगैरे असावी आणि ती पिल्लं दूर केली गेली असावी मॅनकाइंड कडून, किंवा हा बिघडलाय का काय हे उद्यापर्यंत लक्षात येईल। आम्ही आता सगळी यंत्रणा हलवतोय शासन दरबारी। म्हणजे आता आम्ही संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांशी बोललो, मुख्य वन संरक्षकाशी बोललो, आणि पुण्याची काही टीम आहे, अमरावतीची काही टीम आहे, त्याच्यानंतर खेड मंचरची काही टीम आहे। हे बंदिस्त करून त्याला इंजेक्शन देऊन त्याला पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला ट्रीटमेंटसाठी मंचरला आम्ही त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। सध्या सुट्टीचे दिवस आणि भीतीचं वातावरण पसरलं, त्याबद्दल काय सांगू? जे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे हे मी मान्य करतो, परंतु सकाळी पहाटे 3 वर्षापेक्षा लहान बालकं ही आपल्या म्हणजे अंगणामध्ये खेळायची वगैरे असतात, त्यांना थोडंसं सांभाळावं। आणि आम्ही आता MSCBच्या एसींना बोलतोय की ज्या ठिकाणी हे जे प्रकार घडले, डोंगरकिनी परिसर, त्याच्यानंतर भयाळा आणि तासखेड, हे सबस्टेशन रात्रीचे लाईट सोडायच्या ऐवजी दिवसा लाईट सोडावी, काढणे चालू आहे। तर शक्यतो काढण्यामध्ये आपलं घुंगरू असतं ना संगाळ्याचं, बैलाच्या, त्याच्या 4 घुंगरांची काठीला जरी बांधलं आणि ते वाजवत राहिलं तरी बिबट जवळ येत नाही, असा अनुभव आहे। त्याचा वापर काढण्याच्या बाबतीत करावा दिवसा, आणि रात्रीची काढणी वगैरे अजिबात कुणी शेतकऱ्यांनी करू नये, अशा प्रकारची विनंती आहे। आम्ही हा बिबट जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये जेरबंद करण्याचा प्रयत्न करतोय। जसे आपण म्हणजे पाठीमागे घटना झाल्या होत्या, तर टीम हैदराबादहून बोलवलं होतं, तर तसं इकडे काय तसं प्रयोजन आहे? नाही, एवढ्या लवकर त्याला बिबटला मारण्याची परवानगी वगैरे देता येत नाही। शेड्यूल 1 मधला A कॅटेगरीतला हा प्राणी आहे
या प्राण्याला लगेच मारायचं वगैरे असं काही करता येत नाही. नियम आहेत, निकष आहेत. त्याच्यामुळं त्याला जेरबंद करणं, त्याला लवकरात लवकर पकडणं हे आमच्या पुढचं ध्येय आहे, वन विभागाच्या पुढचं आहे. मी स्वतः प्रतिनिधीमधून दोन्ही घटना ह्या आष्टी मतदारसंघातच या ठिकाणी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळं माझी जबाबदारी आहे. मी तातडीने या बाबतीमध्ये कारवाई करतोय आणि मी माझा डीएफओ इथं बोलवलेला आहे. आमचे आरएफओ काम करतायत आणि पाठीमागच्या वेळेस शिरसाट म्हणून माझ्याकडं पीएफओ होते, त्यांना याच्यातला चांगला अनुभव आहे. आणि जेवढ्या टीम त्यावेळेस आल्या होत्या आष्टी तालुक्यामध्ये त्या सगळ्या टीमची माझ्याकडे नंबर आहेत. त्यांना मी फोन करायला सुरुवात केली. उद्यापर्यंत बऱ्याचशा टीम येतील आणि काही आपल्या इथं सुद्धा 600 तरुण आहेत आष्टीमध्ये, ते त्याला जाळ्यामध्ये पकडण्याची सुद्धा एक टीम आष्टी शहरामध्ये आहे. जामखेडमध्ये काही तरुण चांगली मुलं आहेत, त्यांच्याशी सुद्धा संपर्क करून आम्ही त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करू आणि त्याला इंजेक्शन देऊन किंवा बोकडाचं मांस त्याला टाकून आकर्षित करून त्याला तिथे दोन्ही प्रकारामध्ये असं लक्षात येते की त्यांनी मांस खाल्लेलं नाही. पहिला जो आहे तो वाचलेला आहे आणि या बोबडे जे आहेत यांचं सुद्धा मांस खाल्लेलं नाही. साधारणतः बिबट जर 6 दिवसापासून उपाशी राहिला आणि त्यांनी जर सावज पकडलं तर तो 2.5 किलोपर्यंत मांस खातो. इथं मांस खाल्लेलं नाही म्हणजे तो उपाशी नाहीये हे आपल्याला लक्षात येते.